मी चुकलो नाही, मी बरोबर आहे आणि तिने साथ दिलं. बायकांचं ती तर हुशार आहे. आजही काय, आजही या आयुष्यामध्ये तीच आहे. काही असं झालं की तिच्याकडे जायचो. अक्षरेखा मात्र लक्षात फसवूनच झालं. त्यामुळे वहिनी सकाळी 9:30 आमच्या आधी केबिन मध्ये, त्या केबिन मध्ये रात्री 10 10:30 पर्यंत इथे. हे जे स्किल आहे ना, स्त्रियांकडे असतात. तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का की जिथे तुम्ही चुकला होतात आणि वहिनींनी ती चूक करेक्ट केली? अरे अख्खं आयुष्य कसं आहे त्याच्याशी मला असं आठवावं लागेल की मी चुकलो नाही, मी बरोबर आहे आणि तिने साथ दिलं. बायकांचं ती तर हुशार आहे. म्हणून तर त्यांना रेसिपी जमते ना. भाजीत किंवा तिखट मीठ किती घालायचं, कुठे किती फोडणी द्यायची, किती गॅस तर स्टोव्ह वाढवायचा. दॅट इज द हर स्किल. असे खूप आहेत प्रसंग. असे प्रसंग आहे. आजही आहे ना. आजही काय, आजही या आयुष्यामध्ये तीच आहे. आणि याच्यात काही चूक नाही. तुम्ही तुमच्या पत्नीच्या बरोबर काम करणं, पत्नीला गुरु मानणं, पत्नीला शरण जाणं, काही म्हणा. अरे चूक काय तुमचीच ना ती. शेवटी आले कसे तुम्ही आईच्या पोटात. स्त्रीशिवाय काही नाही हे ज्याला कळतं त्याला जग जिंकता येतं. पण जेव्हा तुमचा एखादा बिझनेस बंद पडला असेल त्यावेळेला वहिनींची रिएक्शन काय असायची? ऍक्च्युली आम्ही दोघं एकत्र काम करत असल्यामुळे आमचा कुठलाही बिझनेस बंद असा नाही पडला ज्याला स्टॉप लागतो असं. आम्ही होऊन आमचे एखाद दुसरे जे मागच्या वेळेला आम्ही अक्षरेखा विषयावर बोललो प्रिंटिंग प्रेस लॉक मध्ये, दोघं नवरा बायको म्हणूनच निर्णय घेऊ. काही असं झालं की तिच्याकडे जायचो. आणि मग आता काय करायचं. आता मगाशी जे तुम्ही पहिला प्रश्न विचारला तर तुम्ही जर धंद्यात बंद पडलं तर काय करावं. तिथे आम्ही 20 लाख का 30 लाख अडकवलेले होते. उद्या 30 लाख ते बुडाले असते तरी आमच्याकडे पोटातलं पाणी हलत नव्हतं म्हणून आम्ही अडकवले होते अक्षरेखा प्रिंटिंग प्रेसमध्ये. आणि मग ते जेव्हा ठरलं की अरे हे नाही चालवते आपल्याला, तसं तांदळाचा बिझनेस मी आणि हेमा नाही चालू शकत. आम्ही सगळे बिझनेस आहेत ते आमच्या सहकार्यांच्या जीवावर चालवते. तांदूळाचा जो शास्त्रज्ञ होता तो जसा माझ्या घरी त्याच्या फॅटची किल्ली देऊन केला, मग आम्ही त्याच्यावर रागवलो नाही. आम्ही तो बिझनेस थांबवला. लॉस मध्ये जातोय म्हणून असा नाही थांबवला. तर याने अक्षरेखा मात्र लक्षात आलं फसवणूकच झाली. 20 लाखाची मशिनरीच नाहीये. जेव्हा आम्ही विकायला गेलो ते मूळ किंमत 14 लाख, त्याच्या पुढे डिप्रिशिएशनला विकला. तरी मग न रागवता आम्ही तो आपल्याला प्रिंटिंग प्रेस जमणार आहे का, आपल्याला जे बिझनेस जमणार आहे ते आपण करू. आपण या तरुणांच्या जीवावर करतो तर हरकत नाही. त्याच्यामध्ये किती बाबा गुंतले होते काय तर 30 लाख गुंतले असतील आणि आम्ही तो बिझनेस विकला एका मोठ्या, ते आधुनिक ती प्रेस तिथं असेल, नाव मुद्दाम नाही सांगत की कोणी दुखवले जाऊ नये म्हणून. त्यांनी नवीन घेतलं, त्यांनी खूप मदत केली. त्या नवीन घेतला त्यांच्या मालकाचं नाव, त्या तो खूप देवमाणूस होता, त्यांचं नाव बापूसाहेब एवढंच सांगतो. प्रिंटिंग मधल्या लोकांना ते कळत होतं. त्यांनी घेतला विचार, मला मदत करायचं म्हणून घेतलं. ते म्हणजे झालं ते झालं, डीएसके चालेल मी तुझी पैशाला घेतो, कुठल्याही डिस्काउंट न घेतला पण मूळ प्राईसला घेतली. तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याचे काही 15-1 लाख आले. 15 लाखाचा लॉस झाला. आम्ही रागराग नाही केलं. तिथे आपण बावट ठरलो. आपण माणसं ओळखण्यास बावट ठरलो की तो प्रकाशनवाला होता ज्याने तुमच्याकडे छापून घेतलं आणि त्यातल्या खोड्या काढल्या, त्याला ओळखण्यात चुकलो. आणि ज्याच्या जीवावर ही प्रिंटिंग प्रेस सुरू केली त्यालाही ओळखण्यात चुकलो. तो वहिनी म्हणतोय, तो साहेब म्हणतोय, गोड बोलतोय, सगळ्या ऑर्डरी दाखवतोय म्हणून आम्ही चुकलो. तर त्याची चूक त्यांच्याकडे नाहीये, त्यांच्या रक्तातच आहे तुम्हाला समोरच्याला फसवायचं. ते सक्सेसफुल झाले. तुम्ही बावट होता म्हणून तुम्ही हरला. आता पुढच्या वेळेला असं बावट होणे म्हणून आम्ही काळजी घेतली. त्याच्यानंतर आम्ही कधी असं अडकलो नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. थोडक्यात तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा वहिनींना पार्टनर म्हणून घेतलं आणि त्याच्यामुळे करेक्शन करतो. पार्टनर नाही बाबा, यू कॅन से बॉस. पार्टनर हा झाला तुमचा भागीदार शब्द, पण ज्याचं डिसिजन चालतं होई तर मेन ऑपरेशन कोण करताय, सगळं कोण करताय तर ती करते कुठल्याही गोष्टीला. आमच्या ऑफिसमध्ये माझा असा टिपिकल कधी गोड बोलतो, भांडतो पण आणि भडकू स्वभाव. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात कुठली केबिन फेमस असायची, 2nd फ्लोअरची, माझी 3rd फ्लोअरला होती. आणि हेमा वहिनी बापरे, फायनान्शियल पासून हेमाबाबी. त्यामुळे डीएसके हा फक्त टाईपरायटरवर किंवा जाहिरातीत वापरायचा किंवा स्कीमच्या अलीकडचा शब्द, पण सगळ्या याच्यामध्ये एखाद्याला कॉन्ट्रॅक्टरला ऍडव्हान्स पाहिजे, बिल पटकन मिळत नाही, पटकन पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, कोणीतरी 2 स्टाफची भांडणं झालेली आहे, 2 इंजिनियर साईटवर भांडणं झालेली आहे, साहेबांकडे नाही येणार, चला वहिनीकडे. त्यामुळे वहिनी सकाळी 9:30 आमच्या आधी केबिन मध्ये, त्या केबिन मध्ये रात्री 10 10:30 पर्यंत इथे. हे जे स्किल आहे ना हे स्त्रियांकडे असतं. का असतो कॉन्फिडन्स असतो. मगाशी घरातलं सांगितलं, घर कशी ती सांभाळते. तिच्या हातात जे आहे ती जादू पुरुषांच्या हातात नाही. पुरुष पटकन शॉर्ट टेम्पोर होतं, सगळं होतं. स्त्रीला हे उच्च लहानपणापासून आईकडनं मिळायला देणगी आहे. सगळ्यांना सांभाळून चालायचं, सगळं व्यवस्थित करायचं.
आणि नॅचरली आमच्या ऑफिसमध्ये म्हणतो हेमा वहिनी याच्याशिवाय दुसरं नावच नसतं. कुठल्याही आमच्या स्टाफला विचारा, कोणी ऐकत असतील स्टाफ, कोणी सप्लायर ऐकत असतील, कोणी कॉन्ट्रॅक्टर ऐकत असतील, याचा एकतरी शब्द खोटा आहे का? काही झालं की सेकंड फ्लोअर. त्यामुळे थर्ड फ्लोअरला रात्री घरी जाताना मी तिच्या केबिनच्या बाहेरून बसत आतमध्ये जागत नसायची आणि संध्याकाळी साईटवर नसतं स्टाफ, सप्लायर, कॉन्ट्रॅक्टर जाऊन मस्त एन्जॉय करायचं. आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, बघा माझी बायको, मी कसा नशीबवान आहे, माझं काम माझी बायको, वेगळं आयुष्य. म्हणजे तरुणांनी जर बिझनेस मध्ये पुढे जायचं असेल तर आधी लग्न करा आणि बायकोला करा. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.